नमस्कार. कधी विचार केलाय की आपलं शहर चालवतं कोण? रस्त्यावरचे दिवे, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन हे सगळे मोठे निर्णय नक्की कोण घेतं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दडली आहेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये. चला तर मग आज आपल्या शहराची सत्ता केंद्र कोणती आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो महत्वाचा प्रश्न की आपल्या शहराचा खरा कारभारी कोण? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि आपल्या शहराच्या नेतृत्वाची रचना कशी आहे ते पाहूया. शहराच्या कारभारातले सर्वात ओळखीचे टीव्हीवर किंवा पेपरात नेहमी दिसणारे चेहरे म्हणजे महापौर आणि उपमहापौर. कायद्यानुसार हे शहराचे औपचारिक प्रमुख मानले जातात. चला त्यांच्या भूमिकेपासूनच सुरुवात करूयात. महापौर आणि उपमहापौर या दोघांचाही कार्यकाळ निश्चित असतो आणि तो आहे फक्त 2.5 वर्षांचा. हो, बरोबर ऐकलत. याचाच अर्थ महानगरपालिकेच्या एका 5 वर्षांच्या टर्ममध्ये आपल्याला 2 महापौर आणि 2 उपमहापौर बघायला मिळतात. आता या पदांसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. पहिलं म्हणजे नगरसेवकच आपल्यातून त्यांची निवड करतात. दुसरं, महापौर पदासाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण असतं. आणि एक खूप महत्त्वाची अट म्हणजे राखीव जागेवर निवडून आल्यास 12 महिन्यांच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करावंच लागतं. आणि हो, जर त्यांनी कामात हलगर्जीपणा केला, म्हणजे सलग 2 सभा बोलावल्या नाहीत, तर राज्य सरकार त्यांना पदावरून काढूही शकतं. यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया पण अगदी ठरलेली आहे. उपमहापौर आपला राजीनामा महापौरांना देतात आणि महापौर ते थेट महानगरपालिकेला म्हणजेच सभागृहाला उद्देशून राजीनामा देतात. यातून त्यांच्या अधिकारांची एक रचना स्पष्ट दिसते. महापौर आणि उपमहापौर हे तर झाले औपचारिक प्रमुख, पण सभागृहातली खरी राजकीय सूत्र सांभाळतात पक्षनेते. सभागृहात आपल्या पक्षाची बाजू मांडणं, रणनीती ठरवणं हे सगळं त्यांच्याच हातात असतं. सभागृहात 2 कॅप्टन असतात असं समजूया. एक सत्ताधारी पक्षाचा, ज्याला आपण सभागृह नेता म्हणतो, आणि दुसरा विरोधी पक्षाचा, म्हणजेच विरोधी पक्षनेता. ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांचा सभागृह नेता, आणि दुसऱ्या नंबरवरच्या पक्षाचा विरोधी पक्षनेता. आणि समजा दोघांची संख्या सारखीच झाली तर मग शेवटी निर्णय महापौरांचाच असतो. या दोघांनाही काही विशेष सुविधा मिळतात. आता आपण येतोय महानगरपालिकेच्या पॉवर हाऊसकडे, म्हणजेच स्थायी समितीकडे. असं म्हणतात की शहराचा सगळा पैसा, सगळी महत्वाची कंत्राटं हे सगळं इथूनच पास होतं. ही एक प्रकारे शहराची तिजोरीच आहे. या पॉवर हाऊसमध्ये किती लोक असतात? फक्त 16. हो, फक्त 16 नगरसेवक. पण या 16 जणांच्या हातात शहराच्या आर्थिक नाड्या असतात. त्यामुळेच या समितीचं सदस्यत्व मिळवणं म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग नियम आहे. तो म्हणजे दरवर्षी या 16 पैकी निम्मे म्हणजे 8 नगरसेवक कंपल्सरी निवृत्त होतात. हे यासाठी केलं जातं जेणेकरून सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये आणि नव्या लोकांना संधी मिळावी. बरोबर. हाच प्रश्न पडतो की नक्की कोणते 8 जण निवृत्त होणार, हे कसं ठरवतात? चला पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. याचं उत्तर 2 टप्प्यांत आहे. जेव्हा समिती पहिल्यांदा तयार होते तेव्हा लॉटरी काढतात, नशिबाचा खेळ. पण त्यानंतरच्या वर्षांपासून मात्र एक सरळ नियम लागतो. ज्या सदस्याने समितीत जास्त काळ काम केलं आहे तो सदस्य आधी निवृत्त होईल. पण थांबा, निवृत्त झाला म्हणजे गेम ओव्हर असं नाहीये. तोच सदस्य पुन्हा त्या समितीवर निवडून येऊ शकतो. त्यामुळे अनुभवी लोकांचा फायदा समितीला परत घेता येतो. ठीक आहे, सदस्य कसे येतात आणि जातात हे तर आपण पाहिलं. पण ही समिती रोजचं काम कसं करते, तिचा कारभार कसा चालतो, त्यासाठी सुद्धा काही ठोस नियम बनवलेले आहेत. या समितीचा एक बॉस असतो, अध्यक्ष. त्याचा कार्यकाळ असतो फक्त 1 वर्षाचा. सदस्य स्वतःमधूनच ही निवड करतात. पण समजा 30 दिवसात काही ठरलं नाही तर मग मात्र पूर्ण महानगरपालिकेची सभा मध्य पडते आणि अध्यक्षाची निवड करते. आणि हो, या समितीचं सदस्यत्व म्हणजे काही गंमत नाहीये. जर तुम्ही परवानगीशिवाय सलग 2 महिने किंवा कोणत्याही कारणाने सलग 4 महिने गैरहजर राहिलात तर तुमचं सदस्यत्व गेलं म्हणून समजा. नियम खूप कडक आहेत. आता आकस्मिक रिक्त जागा म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिला तर ती जागा अचानक रिकामी होते. मग त्या जागेवर जो नवीन सदस्य येतो ना, तो फक्त उरलेल्या कालावधीसाठीच काम करतो, पूर्ण टर्मसाठी नाही. स्थायी समितीला इतके अधिकार आहेत की ते दुसऱ्या कुणाला देताना खूप विचार केला जातो.
जर आपले काही अधिकार दुसऱ्या विशेष समितीला द्यायचे असतील तर 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पास करावा लागतो. यावरूनच या समितीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. जे लोक परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही स्लाईड म्हणजे एक खजिनाच आहे. स्थायी समितीबद्दल सगळं काही एका नजरेत. एकूण सदस्य 16, सदस्य निवृत्ती दरवर्षी निम्मे, अध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्ष आणि अधिकार देण्यासाठी 2/3 बहुमत लागतं. हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. तर आपण पाहिलं की शहराचा कारभार चालवण्यासाठी किती पदं, समित्या आणि नियम आहेत. पण शेवटी एक प्रश्न मनात येतोच की कागदावर इतकी परिपूर्ण वाटणारी ही व्यवस्था, ही सगळी गुंतागुंत शहराच्या खऱ्या विकासासाठी प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.